आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो शब्द आहे तो 1955 मध्ये जॉन मॅकर्थी यांनी दिला होता। जॉन मॅकर्थी हे अमेरिकन कॉम्प्युटर सायंटिस्ट होते आणि त्यांनीच आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संज्ञा सर्वप्रथम वापरली। 1956 मध्ये डार्टमाउथ या ठिकाणी AI रिसर्च कॉन्फरन्स आयोजन करण्यात आली होती। मित्रांनो, जॉन मॅकर्थी यांनाच फादर ऑफ AI म्हणतात। यानंतर ॲलन ट्युरिंग यांनी 1950 च्या दशकात कॉम्प्युटिंग मशिनरी अँड इंटेलिजन्स हे संशोधन आणि मशीन किती हुशार आहे हे ओळखण्यासाठी ट्युरिंग टेस्ट हा पाया होता। मित्रांनो, AI चे गॉडफादर म्हणून ओळखले जाणारे जेफ्री हिंटन यांना 2024 चा भौतिकशास्त्राचा नोबेल मिळालेला आहे आणि त्यांनी केलेल्या डीप लर्निंग आणि न्यूरल नेटवर्क्स या संशोधनावरतीच पुढे ChatGPT, गुगल जेमिनाय हे विकसित करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, लक्षात ठेवा, जर फादर ऑफ AI जर म्हटलं तर जॉन मॅकर्थी आणि जर फादर ऑफ इंडियन AI जर म्हटलं तर डॉक्टर राज रेड्डी। त्यानंतर आपण भारतातील प्रथम AI ज्या गोष्टी आहेत त्या बघूया। तर सर्वप्रथम भारतातील प्रथम AI महिला शिक्षिका, तर नाव आहे इरिस, केरळमध्ये। भारतातील प्रथम महिला AI सॉफ्टवेअर इंजिनियर देविका। भारतातील प्रथम AI वार्ताहर म्हणजेच न्यूज अँकर लिसा। भारतातील प्रथम AI मॉम इन्फ्लुएन्सर काव्या मेहरा। त्यानंतर भारतातील पहिली AI शाळा तर शांतिगिरी विद्याभवन तिरुअनंतपुरम या ठिकाणी। यानंतर भारतातील पहिले AI विद्यापीठ महाराष्ट्र पनवेल या ठिकाणी। भारतातील पहिले AI युक्त युनिकॉर्न स्टार्टअप तर कृत्रिम। भारतातील पहिले AI आधारित चित्रपट इराह